नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दमन दीव आणि दादर हवेलीमध्ये वनरक्षक आणि वनपालसाठी इथं व्हेकन्सी आली होती 2024 मध्ये आली होती। त्याच्याबद्दल त्या व्हिडिओबद्दल त्या व्हेकन्सीबद्दल किंवा मग त्यांची जी भरती प्रक्रिया त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जर तुम्ही त्या भरतीचं फॉर्म भरलं होतं, जसे की वनरक्षक आणि वनपालचं तुम्ही दादर हवेली दमन दीवमध्ये फॉर्म फिलअप केला होता, तर तुमचे फिजिकल झाले होते मित्रांनो म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये झाले होते। जानेवारी 2025 ला तुमचे फिजिकल इथं कंडक्ट करत आले होते वनरक्षक आणि वनपालचे। मग त्याच्यानंतर तुमचे मग अजून आतापर्यंत काही अशी नोटीस किंवा मग असं काही त्या भरतीबद्दल काही असं काही आलेलं नाही आहे का, किंवा मग एक्झाम त्याची कधी होईल, ज्यांचे फिजिकलमध्ये कोण कोण विद्यार्थी क्वालिफाय आहे, कोण कोण डिस्क्वालिफाय आहे, आणि फिजिकल त्यांची लिस्ट कधी लागणार आहे, किंवा मग ते फिजिकलला जे पण क्वालिफाय आहे त्यांचे रिझल्ट कधी लागणार आहे, किंवा त्यांची एक्झाम कधी होणार आहे, ती संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मी आशा करतो तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि दादर हवेली आणि दमन दीवमध्ये जी फॉरेस्टची जी व्हेकन्सी निघली होती त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती, किंवा किती मुलं, आता बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मुलं जे क्वालिफाय झालेले की जे डिस्क्वालिफाय झालेले त्यांची इथं लिस्ट आलेली आहेत, कोणकोणती लिस्ट आलेली आहे, कोणकोणते विद्यार्थी इथं क्वालिफाय झालेले, कोणकोणते विद्यार्थी डिस्क्वालिफाय झालेले फिजिकलमध्ये, त्यांची इथं एक लिस्ट जारी झालेली आहे। बघू शकता तुम्ही, लिस्ट ऑफ क्वालिफाय अँड डिस्क्वालिफाय कॅन्डिडेट इन फिजिकल इंड्युरन्स टेस्ट पीईटी फॉर पोस्ट ऑफ फॉरेस्टर दादर हवेली। आता हे फॉरेस्टरचं आहे, वनपालचं आहे, खाली सेम तसंच वनरक्षकचं दिलेलं आहे बघा, फॉरेस्ट गार्डचं दिलेलं आहे। म्हणजे अशा प्रकारे जे तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये तुमची जी जर तुम्ही दमन दीव आणि दादर हवेलीला वनरक्षक आणि वनपालसाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर तुमची इथं फिजिकल 1 तारखेला होतं, 1 जानेवारीपासून तुमचे फिजिकल स्टार्ट होते। जानेवारी फेब्रुवारीमध्ये महिन्यामध्ये तुमचे फिजिकल झाले। त्याच्यानंतर मग आता 2-3 दिवसा पहिले ही मेरिट लिस्ट लागलेली आहे, कोण कोण विद्यार्थी फिजिकलमध्ये पास झालेले आणि कोण कोण इथं फेल झालेले, डिस्क्वालिफाय झालेले, आणि त्यांची आता जे पास झाले त्यांची एक्झाम कधी होईल, एक्झामबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा, आता ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकतात। तुमचं नाव जर तुम्ही फॉर्म भरला होता किंवा मग तुम्ही फिजिकल द्यायला गेले होते तर तुम्ही क्वालिफाय झाले की डिस्क्वालिफाय झाले ते तुम्ही चेक करू शकता ह्या 2 लिस्टमध्ये। जर तुम्ही फॉरेस्टरचा यानी की वनपालचा भरला होता तर ही वरची लिस्ट आहे, मी तिन्ही लिस्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून दिली आहे, तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून घ्या। आणि मी खाली तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता, आणि इंस्टाग्रामची आयडी पण दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही मला म्हणजे मेसेज पण करू शकतात काही तुम्हाला विचारायचं असेल तर। ओके, तर बघा आता पहिली जी लिस्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये म्हटलेल्या लिस्ट बघा, एकदा ओपन करून दाखवतो तुम्हाला मित्रांनो। ही लिस्ट आहे, तर बघा खूप पेज येते त्याच्यामुळे ती लोड घेईल। बघा आता ही लिस्ट आहे मित्रांनो, बघा दादर हवेली आणि दमन दीव स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आपलं बोर्ड आहे, स्टाफ सिलेक्शन बोर्ड जे आहे त्याच्याबद्दलचे, आणि हे फॉरेस्टर दादर हवेलीचे म्हणजेच वनपालसाठी ज्यांनी पण फिजिकल दिले हे त्यांची लिस्ट आहे मित्रांनो, कोणकोणते विद्यार्थी तर पास झालेले। आता बघा थोडं झूम करून जर तुम्हाला दाखवलं मित्रांनो तर याचं बघा, याच्यामध्ये विद्यार्थीचं नाव दिलेलं आहे, त्याची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे आणि जेंडर दिलेले आहे, आणि ते क्वालिफाय रिझल्ट दिलेले, तर रिझल्टमध्ये तो क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय ते दिलेले। आता इथं एक विद्यार्थी हा डिस्क्वालिफाय झालेले, त्याच्या समोर असं डिस्क्वालिफाय असं लिहिलेले। जर तुम्ही ह्या व्हेकन्सीसाठी फॉर्म भरला होता फॉरेस्टर दादर हवेलीसाठी, तर तुम्ही क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय तुम्हाला कसं चेक करायचं आहे, तुम्ही याच्यामध्ये ते तुमचं नाव इथं चेक करू शकतात ह्या लिस्टमध्ये की तुमचं नाव आहे, तुम्ही क्वालिफाय झाले की डिस्क्वालिफाय झाले। आता हे झालं मित्रांनो फॉरेस्टरचं म्हणजेच वनपालचं दादर हवेलीचं। आता सेम तुम्ही वनरक्षकचं पण बघू शकतात, बघा लिस्ट ऑफ क्वालिफाय अँड डिस्क्वालिफाय कॅन्डिडेट फिल फिजिकल इंड्युरन्स टेस्ट यानी की पीएटी फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड दादर हवेली। आता हे दादर हवेलीचं फॉरेस्ट गार्डचं आहे। आता काही विद्यार्थ्यांना दमन दीवमध्ये फॉरेस्ट गार्डचं भरलं होतं, किंवा मग त्याची पण पुढे लिस्ट दाखवतो मी तुम्हाला। आता बघा, ज्यांनी फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षकसाठी भरलं होतं दादर हवेलीला, तर त्यांच्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी क्वालिफाय कोणकोणते डिस्क्वालिफाय झाले सर्वांची इथं लिस्ट जारी झालेली आहे, बघू शकता तुम्ही बघा। आणि मित्रांनो ही लिस्ट आहे मित्रांनो, बघा फिजिकल तुमचं कंडक्ट सुरू झालं होतं मित्रांनो फॉरेस्ट गार्डचं 20 जानेवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत ह्या दरम्यान। आता ह्या दरम्यान जे विद्यार्थी तिथं फिजिकलला आलेले त्यांच्या सर्वांची इथं ह्या लिस्टमध्ये नाव दिसेल तुम्हाला, कोण कोण क्वालिफाय झाले, कोण कोण डिस्क्वालिफाय झाले। तर तुम्ही पण गेले होते फिजिकल द्यायला तर तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता, तुम्ही क्वालिफाय आहे की डिस्क्वालिफाय। आता बघा, आता जे डिस्क्वालिफाय झाले ते या भरती प्रक्रियेमधून, आता नंतर याच्यानंतर ते बाद झालेले भरती प्रक्रियेमधून म्हणजे ह्या भरतीमधून। आता ते नंतरचे जे क्वालिफाय झाले त्यांची पुढचे स्टेप काय ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता बघा, आता खाली तिसरी एक लिस्ट दिलेली आहे, ती दिलेली आहे फॉरेस्ट गार्ड फॉर दमन दीवसाठी दिलेली आहे। बघा हे दमन दीवची फॉरेस्ट गार्डची दिलेली आहे, ज्यांनी फॉरेस्ट गार्डच आहे वाटतं, हां फॉरेस्ट गार्ड म्हणजे वनरक्षक जे दमन दीव ज्यांनी फॉर्म भरला होता दमन दीवला त्यांची पण इथं लिस्ट दिलेली आहे। त्यांनी पण क्वालिफाय ते कोण कोण क्वालिफाय कोण कोण डिस्क्वालिफाय त्यांची पण दिलेले, इथं जन्मतारीख दिलेली आहे, जेंडर आणि रिझल्ट दिलेले आहे। आता बघा
आता जे क्वालिफाय कॅन्डिडेट आहे, आता डिस्क्वालिफाय कॅन्डिडेटचं काही आपण म्हणू शकत नाही, कारण ते आता या भरतीमधून ते डिस्क्वालिफाय झाले, म्हणजे ते बाद झालेले आहेत. आता ते पुढच्या स्टेपला ते काही इथं येऊ शकत नाही. मग आता जे क्वालिफाय झालेले त्यांची पुढची स्टेप काय, तर तुमची आता मित्रांनो जे क्वालिफाय आपले जे बी क्वालिफाय कॅन्डिडेट आहे त्यांची पुढं एक्झाम होणार आहे. तर एक्झामचं सिलेबस कसं आहे, कशा प्रकारे तुमची एक्झाम होणार, त्याच्यावर मी स्पेशल डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेल किंवा मग आय बटनवर तुम्हाला व्हिडिओ दिसेल, तिथं जाऊन तुम्ही ते चेक करू शकतात. आता बघा तुमची एक्झाम कधी होणार आहे आणि एक्झामबद्दल काय आता नोटीस आलेलं आहे. बघा मित्रांनो, एक्झामबद्दल मित्रांनो आता सध्या तर इथं नोटीस बोर्डमध्ये कोणत्याही इथं अशा प्रकारचा नोटीस दिलेला नाही आहे एक्झामबद्दल. फक्त हे 3 लिस्ट जारी झालेले आहेत, ते पण 3-4 दिवसा पहिले झालेले आहेत. मी आता चेक केलं होतं म्हणून आता हा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगत आहे. पण जे एक्झामची बघा, एक्झामची कशी तुमचं बघा असं एक कॉरिजेंडम एक्झामचं इथं ते काय म्हणतात ते जारी होईल मित्रांनो. बघा असं आता हे दुसऱ्या एखाद्या एक्झामचे अशा प्रकारे दिलेले कॉरिजेंडम एक्झाम शेड्यूल फॉर द पोस्ट अशा प्रकारचं एक नोटीस इथं वरच तुम्हाला काही दिवसानंतर दिसेल. ते नोटीस आल्यानंतर बघा अशा प्रकारचा हा नोटीस आहे, म्हणजे हा आपल्या एक्झामचा नाही आहे. आता हा प्रायमरी स्कूल टीचरचा एक्झामचा आहे. अशा प्रकारचं तुम्हाला कॉरिजेंडम दिसेल, त्याच्यामध्ये म्हटलं जाईल की कोणत्या तारखेपासून कोणत्या डेटपासून तुमची एक्झाम चालू होणार आहे, जसं की याच्यामध्ये दिलेली डेट बघा. अशा प्रकारचं तुमचं एक वनरक्षकचं, फॉरेस्ट गार्डचं आणि फॉरेस्टरचं असं वेगवेगळे 1-2 कॉरिजेंडम इथं येतील व्हायरल, म्हणजे इथं पब्लिश होतील या नोटीस बोर्डमध्ये. जशा प्रकारे एक्झामची काही डिटेल्स येईल किंवा एक्झामची काही अपडेट येईल, मी तुम्हाला सर्वात पहिले आपल्या या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बनवून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगून देईल. तर अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. जे पण विद्यार्थी क्वालिफाय झालेले त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन, आणि जे डिस्क्वालिफाय झालेले ते पुढच्या नेक्स्ट भरतीमध्ये तुम्ही ट्राय करतात. पण अशा प्रकारची 3 लिस्ट इथं जारी झालेली आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.